नमस्कार मित्रांनो, लेख लाडकी योजनेचा आज सगळ्यात मोठा निर्णय झालेला आहे। आता तुम्हाला बहिणींनाच नाही तर लेखही होणार आपली लखपती। आपल्या लेकीला सुद्धा आता एकदम किती मिळणार आहेत, 1,01,000 रुपये। याची सगळ्यात महत्त्वाची मोठी बातमी आहे। सगळ्यात मोठा निर्णय हा झालेला आहे। आता काही टेन्शन घ्यायची गरज नाही। आता बहीणच नाही तर लेखही होणार लखपती। तर लेख लाडकी योजनेबद्दल आपण आज संपूर्ण काय मोठा निर्णय झाला आहे त्याच्याबद्दलची संपूर्ण माहिती आज पाहणार आहोत। तर बघा नेमकं कसं 1,01,000 रुपये तुम्हाला मिळणार आहेत। याच्यामध्ये घसघशीत वाढ झालेली आहे हप्त्यामध्ये, ती पण कशी झालेली आहे, कुठला हप्ता कधी मिळणार, कोणाला मिळणार, किती पैसे केव्हा मिळणार, त्यासाठी काय आहे सगळं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। तर परत तुमचे काय प्रश्न असतील ते नक्की विचारा। बघा आपण आता पहिल्यापासून सुरुवात करूया व्हिडिओला। तर लेख होणार लखपती, काय झाला निर्णय, माहिती एकदम संपूर्ण भाषेत आपण बघूया। लेख लाडकी झाला मोठा बदल। आता तो बदल कुठला केला आपला ते बघूया आपण। बहिणीच नव्हे तर लेखही होणार मालामाल। लेख लाडकी योजनेत मिळणार घसघशीत रक्कम, नेमकी काय आहे योजना तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मित्रांनो। राज्यातील मुलींसाठी एक योजना सरकारने जाहीर केली होती, त्या अंतर्गत घसघशीत रक्कम ही मिळते। या योजनेनुसार एखाद्या घरात जर मुलीने जन्म घेतला तर ती 18 वर्षाची होईपर्यंत तिला 1,01,000 रुपये टप्प्याटप्प्याने देण्यात येतात। आपल्याला माहिती आहे। आता नेमकं ही योजना काय आहे, त्याच्यासाठी काय करावं लागतं याची संपूर्ण एकदा थोडक्यात माहिती आपण घेऊया। हे बघा, राज्यातील मुलींसाठी एक योजना सरकारने जाहीर केली, त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की त्यांना पैसे मिळतात, पण त्यासाठी कोणत्या अटींची पूर्तता आहे याची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया। लक्षात घ्या, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण आपल्या घरामध्ये छोट्या मुली असतात, जन्म झालेल्या मुली असतात, किंवा आपल्या भावाची मुलगी असते, बहिणीची मुलगी असते, आपल्याला कदाचित होणार असेल तर याच्याबद्दलची तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे। ही योजना खूप महत्त्वाची पण आहे। आता लक्षात घ्या, पुढे योजनेचे सगळे सविस्तर रूप मी सांगणार आहे तुम्हाला। लेख लाडकी योजना, कुठली योजना? लेख लाडकी योजना। राज्य सरकारने महिलांसाठी या आधीपासूनच अनेक योजना सुरू केल्या होत्या, आपल्या सगळ्यांना माहिती आहे। तर लाडकी बहीण योजनेपूर्वी लेख लाडकी योजना ही सुरू केली होती। मुलीच्या जन्मापासून ती 18 वर्षाची होईपर्यंत टप्प्याटप्प्याने 1,01,000 रुपये रक्कम प्रदान करण्याची ही योजना आहे। त्यासाठी लक्षात घ्या, पहिली अट काय? पहिली अट आहे पिवळा आणि केशरी शिधापत्रिका कुटुंबांना ही योजना लागू असणार आहे। आणि दुसरी अट काय आहे तर कुटुंबात 1 एप्रिल 2023 रोजी किंवा त्याच्यानंतर जन्माला आलेल्या कन्याला हे अर्थसहाय्य राज्य सरकारकडून देण्यात येणार आहे। पहिली पात्रता बघा, पहिला अट काय आहे? तुमच्याकडे एकतर पिवळं रेशन कार्ड पाहिजे, पिवळं रेशन कार्ड किंवा केशरी रेशन कार्ड पाहिजे। दुसरी अट काय तर ती मुलगी 1 एप्रिल 2023 नंतर जन्म झाला पाहिजे। आता तुम्ही म्हणाल की माझी बहीण आता खूप आधी जन्मली, तसं नाही, किंवा माझी मुलगी खूप 22 मध्ये जन्मली, त्यांना नाही। जी मुलगी 1 एप्रिल 2023 रोजी किंवा त्यानंतर जन्म घेतला अशा कन्यालाच फक्त अर्थसहाय्य हे देण्यात येणार आहे। पहिली अट लक्षात आली, पहिल्या दोन अटी महत्त्वाच्या। आता बघा, कोणत्या टप्प्यावर किती पैसे मिळणार ही अट तर तुम्हाला समजली। तर टप्प्याटप्प्याचा आपण विचार करूया। मुलीच्या जन्मानंतर 5,000 रुपये या कुटुंबाला मिळणार। पहिला हप्ता 5,000 रुपयाचा। किती हप्ता? पहिला 5,000 रुपयाचा हप्ता। लक्षात आलं, पहिला 5,000चा हप्ता। परत काय? परत बाबा ही मुलगी पहिलीत गेली की 6,000 रुपये। पहिलीत गेली किती? 6,000 रुपये। समजलं? 5 आणि 6 11,000 झाले। परत 6वीत गेली की 7,000 रुपये। 11 आणि 7 किती? 18,000 झाले। किती झाले? 18,000। मुलगी जन्मली की 5,000, पहिलीत गेली की 6,000, 6वीत गेली की 7,000। तसंच पुढच्या शिक्षणासाठी सरकारकडून पैसे दिले जातील तिला। ही मुलगी 11वीत गेली की 8,000 रुपये मिळणार आहेत मित्रांनो। लक्षात आलं, 11वीत गेली की 8,000। तर वयाची 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर हिला 75,000 रुपये सरकारकडून दिले जाणार आहेत। लक्षात आलं मित्रांनो, कोणत्या टप्प्यावर किती पैसे मिळणार समजलं तुम्हाला? आता सगळे टप्पे जाणून घ्या। समजलं? परत एकदा व्हिडिओ बघा, परत एकदा टप्पे तुम्ही बघू शकता। आता आपण पुढच्या माहितीकडे वळूया। आता अट लक्षात घ्या, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे काय आहेत अटी? 1 एप्रिल 2023 यानंतर जन्माला येणाऱ्या मुलींसाठी सरकारने विशेष योजना आखली, ती पहिली अट झाली। दुसरी, पिवळी आणि केशरी रेशन कार्ड धारकांना ही योजना लागू होते। आणि ज्या कुटुंबातील मुलीला या योजनेचा लाभ घ्यायचा आहे ते कुटुंब महाराष्ट्रातील रहिवासी असणं आवश्यक आहे। तिसरी अट लक्षात घ्या, महाराष्ट्राचा रहिवासी पाहिजे। पुढचं काय तर त्या कुटुंबाचं बँकेत खातं असणं आवश्यक आहे। चौथी अट, बँकेत त्यांचं खातं असणं पाहिजे। पुढचं म्हणजे मुख्य, म्हणजे लक्षात घ्या, मुख्य लिहिलं त्यांनी, कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 1,00,000 रुपयापेक्षा जास्त नसावं। लक्षात आलं, कारण कुटुंबाचं जर 1,00,000पेक्षा जास्त उत्पन्न असेल तर काही फायदा नाही। पुढचं काय, पहिल्या अपत्याच्या 3ऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या अपत्याच्या 2ऱ्या हप्त्यासाठी अर्ज सादर करताना माता व पित्यांना कुटुंब नियोजनाचं प्रमाणपत्र सादर करावं। हे लक्षात आलं, ते सादर केल्याशिवाय तुम्हाला हप्ता पुढचा मिळणार नाहीये। आलं लक्षात? आता ह्या अटी लक्षात आल्या का? सगळ्या अटी लक्षात घ्या। परत एकदा व्हिडिओ बघा, मी सांगतोय ते नीट आहे का, त्या अटी सगळ्या मान्य असल्या तरच फॉर्म भरा।
अर्ज कसा भरायला, आता अर्ज कसा भरायचा लक्षात घ्या. सगळ्यात महत्त्वाचं असतं आपल्याला अर्ज भरा. सगळं माहीत झालं आता, काय अटी आहे, किती पैसे, कटला टप्पा काय, आम्ही सगळं बसतो. आता अर्ज कसा भरायचा, आता बघा लक्षात घ्या. तुम्ही जिथे राहता तिथल्या अंगणवाडीत तुम्ही अर्ज करू शकता. आता तुम्ही कुठलंही गाव असू द्यात, खेडेगाव आपलं सगळ्यात मस्त खेडेगाव आपलंच असतं, तिथं अंगणवाडी जा, अर्ज करू शकता. या अर्जात वैयक्तिक माहिती भरावी लागेल. त्याच्यामध्ये काय भरावं लागेल, मोबाईल नंबर, रहिवासी पत्ता, मुलीची माहिती, बँक खात्याची माहिती देऊन अर्ज करता येऊ शकतो. अंगणवाडीत हा अर्ज भरता येऊ शकतो. सिंपल. लक्षात आलं. पुढचं काय, आता कोणती कागदपत्र लागतील बाबा, सगळ्यात महत्त्वाचं काय काय कागदपत्र ही घेऊन जायची आहेत फॉर्म भरताना, नाहीतर परत नसतात फॉर्म भरतात. तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी काय काय आवश्यकता असते. पहिलं म्हणजे लाभार्थी मुलीचा जन्म दाखला. जन्माचा दाखला कशासाठी, तर 2023 नंतर ही जन्मलिका हे पुरावासाठी. पुढचं उत्पन्नाचा दाखला कशासाठी, तुमचं अर्ज तुम्ही पात्रता आहात का नाही. पुढचं काय, कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचं प्रमाणपत्र. परत काय, पालकाचं आधार कार्ड. परत काय बाबा, तर बँक पासबुकचं पहिली पानाची छायाचित्र आणि रेशन कार्ड ते घेऊनच जायचं आहे, पिवळं का केशरी. परत काय, मतदार ओळखपत्र. परत शाळेचा दाखला. परत अंतिम लाभासाठी मुलीचा विवाह झालेला नसणे आवश्यक आहे. हां, हे लक्षात घ्या, जेव्हा तुम्हाला 75,000 रुपये पाहिजेत तेव्हा मुलीचं लग्न झालेलं नसावं. नाही तर तुम्ही 17व्या वर्षी लग्न केलं आणि परत म्हणाल की आमचं 75,000 कुठे, तर नाही आहे. अट काय आहे, 18व्या वर्षी मिळणार 75,000 रुपये. पण 18व्या वर्षी आता खेडेगावात आपल्याला माहिती आहे की खूप आपले बंधू आहेत ते लवकरच लग्न करतात मुलींचं. तर लग्न झालेलं नसावं तरच तिला 75,000 मिळणार, नाही तर नाही मिळणार. लक्षात आलं. सगळ्यात महत्त्वाची योजनाचं लक्षात घ्या. 75,000 कधी मिळणार तुम्हाला, 75,000 तेव्हाच मिळणार जेव्हा तुमचा मुलीचा विवाह झालेला नसेल. नाहीतर तुम्ही परत उद्या म्हणाल की दादा तुम्ही तर म्हणले होते 18व्या वर्षी आम्हाला मिळणार 75,000, मग कधी नाही मिळले कारण तुमच्या मुलीचं तुम्ही लग्न केलं. त्यामुळं लग्न झालेलं नसलं पाहिजे हे एक लक्षात घेऊनच तुम्हाला या सगळ्या गोष्टींची बाबींची पूर्तता करायची आहे. लक्षात घ्या. आता याच्यामध्ये आता पहिल्याचा मुद्दा लक्षात घ्या, कागदपत्रांचा मुद्दा होता. तर कागदपत्र ज्यावेळेस तुम्ही कुठलाही फॉर्म भरताय मित्रांनो, तर पहिल्यांदा कागदपत्र क्लिअर पाहिजेत. कारण सगळ्यांना माहिती आहे लाडकी बहीण योजनेमध्ये कागदपत्रामुळेच फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत, बाकी काही नाही. कागदपत्र नाही फॉर्म रिजेक्ट, याच्यामुळेच फक्त प्रॉब्लेम झालेले आहेत. तर एकदा व्हिडिओ परत एकदा बघा. अर्ज कसा भरायचा आहे, कुठं भरायचं सांगितलं मी, अर्ज तुम्हाला अंगणवाडीत भरायचा आहे. लक्षात आलं. आणि अंगणवाडीत फॉर्म भरताना हे सगळे कागदपत्र तुम्हाला सोबत घेऊन जायचे आहेत. परत एकदा सांगतोय, व्यवस्थित फॉर्म भरा. फॉर्म भरताना कुठली चूक करू नका, कागदपत्र व्यवस्थित जोडा. अर्ज रद्द किंवा बाद व्हायचा एकच कारण असतं, ते म्हणजे काय, तर ते म्हणजे कागदपत्र आणि फॉर्म नीट न भरणं. कुठलाही योजना असू द्या त्याच्यामध्ये तेच असतं. आता याच्यामध्ये तुम्हाला सगळं कळलं की आता बहिणीच नव्हे तर लेकही होणार मालामाल. ही चांगली योजना आहे मित्रांनो. सगळ्यांना व्हिडिओ शेअर करा, पटापटा शेअर करा. आणि आपला व्हिडिओ लक्षात घ्या, आपला जो व्हिडिओ असतो, आपला चॅनलचा जो प्रत्येक व्हिडिओ असतो तो पुराव्यासहित असतो. त्यामुळं पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. पटकन अशाच नवीन योजना आपल्यापर्यंत मी नक्की पोहोचवत राहीन. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.